घेऊन तुमच्यासाठी परत जनरल नॉलेजचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि चॅनल आता नवीन असाल तर नक्कीच काय करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मिस करू नका. कारण अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आपण या ठिकाणी काय करणार आहोत, घेणार आहोत. पहिल्या सेटमध्ये आता दुसरा सेट आपण या ठिकाणी घेत आहोत. पहिला सेट 10, आताचा सेट 10चा आहे. आणि तुम्हाला यापैकी किती येतात वही आणि पेन घेऊन बसा आणि प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये द्यायला शिका. त्यामुळं आमचं प्रोत्साहन वाढतं. तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येतात की नाही आम्ही चेक करत असतो, तुम्हीही चेक करा. वळूया आजच्या या पहिल्या प्रश्नाकडे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जेणेकरून आम्ही नवीन नवीन जीकेचे क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला आजचा पहिला प्रश्न सोडवूया. पहिला प्रश्न आहे, चिंचेत कोणते ॲसिड असते? आपण जे चिंच खातो टॅमरिन, त्या चिंचेमध्ये कोणते ॲसिड असते? चिंचेत कोणते ॲसिड असते? चिंचेचं नाव काढलं की तोंडाला पाणी सुटतं, पण चिंचेमध्ये कोणते ॲसिड असते? तर चिंचेमध्ये कोणते ॲसिड असते? 1 टार्टारिक, 2 ॲसेटिक, 3 सायट्रिक आणि 4 फॉर्मिक. तर चिंचेमध्ये असतं सगळ्यांचं आवडतं टार्टारिक ॲसिड असतं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मिक ॲसिडबद्दल बोललो होतो, सायट्रिक ॲसिडमध्ये बोललो होतो आणि ॲसिडिक ॲसिडबद्दल तुम्हाला कमेंट करण्यासाठी सांगितलं होतं. या चिंचेत कोणते ॲसिड असतं? तर टार्टारिक ॲसिड असतं. आजचा दुसरा प्रश्न आहे, पृथ्वीवरील वातावरणाच्या 10 ते 50 किलोमीटर, पृथ्वीवरील वातावरणाच्या 10 ते 50 किलोमीटर पर्यंतच्या थराला काय म्हणतात? जो थर आहे त्या थराला काय म्हणतात? 1 तपांबर, 2 स्थितांबर, 3 मध्यंबर, 4 यापैकी नाही. तर पृथ्वीवर वातावरणाच्या 10 ते 50 किलोमीटर पर्यंतच्या थराला आपण स्थितांबर असं म्हणतो. म्हणून ऑप्शन नंबर बी 2 हे आपलं काय आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जे पृथ्वीचा थर आहे 20 ते 25 किलोमीटर, 10 ते 50 किलोमीटरचं जो अंतर आहे, त्या थराला आपण काय म्हणतो? स्थितांबर असं म्हणत असतो. स्थितांबर. ऑप्शन नंबर 2. तर चला प्रश्न क्रमांक 3, प्रकाशाच्या 7 रंगापैकी कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त आहे? तरंगलांबी सर्वात जास्त आहे. कोणत्या रंगाची 7 रंगापैकी कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त आहे? 1 जांभळ्या, 2 लाल, 3 हिरव्या, 4 निळ्या. प्रकाशाच्या 7 रंगापैकी कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन नंबर 2 लाल रंगाची तरंगलांबी सगळ्यात जास्त आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 4, बैलगाडी ओढताना कोणते बल वापरण्यात येते? बैलगाडी ओढताना, जी बैलगाडी आहे ती ओढताना कोणते बल वापरण्यात येते? ए घर्षण बल, बी स्थितीज बल, 3 स्नायू बल आणि 4 यापैकी नाही. तर ज्यावेळेस बैल ओढतो त्यावेळेस त्यामध्ये काय होतं, स्नायू बलाचा वापर काय होतो, सगळ्यात जास्त होत असतो. म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर आहे स्नायू बल. आणि प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी घेऊन आलो, क्लोरीनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची रचना कशी असते? क्लोरीनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची रचना काय असते? तर चला चर्चा करूया. क्लोरीन जो आहे, क्लोरीनची संज्ञा Cl आहे. त्याचा अणुक्रमांक हा 17 आहे. किती आहे? 17 आहे. तर त्याच्या पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. त्याची जी बाह्यतम कक्षा आहे, बाहेरच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीने 8 इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर राहिलेले इलेक्ट्रॉन 2 8 10 झाले, राहिले 7 इलेक्ट्रॉन, म्हणून हे ते बाह्यतम कक्षेमध्ये असतात. 7 इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेमध्ये काय असतात? रिव्हॉल्व करत असतात, फिरत असतात. 1 2 3 4 5 6 आणि हे 7 अशा पद्धतीने 7 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे 2 8 7 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप पण असलं पाहिजे, कॉन्फिगरेशन असायला पाहिजे, इलेक्ट्रॉनची रचना असायला पाहिजे. त्याच्यामुळं हे बघा कुठं भेटते का ऑप्शन,
तर ऑप्शन 2, 8, 7, 2 बी ऑप्शन हे काय आहे, क्लोरीनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची रचना अशी असते 2, 8, 7. हे बघा आकृतीमध्ये डायग्राममध्ये दिसतं तुम्हाला. त्यानंतर आपण 6व्या क्वेश्चन करूया. जेव्हा वस्तूचे ज्वलन होते तेव्हा कोणती क्रिया होते? जेव्हा वस्तूची ज्वलन होतं, वस्तू जेव्हा ज्वलनात होते, वस्तूचे ज्वलन होतं, जेव्हा आग होते, ज्वलन होतं, वस्तूचे ज्वलन होतं, तेव्हा कोणती क्रिया होते याच्यामध्ये? 1 ऑक्सिडीकरण, 2 क्षपन, 3 अपघटन आणि 4 विस्थापन. तर ज्यावेळेस वस्तूचे ज्वलन होतं, ज्यावेळेस वस्तू जळायला लागते त्यावेळेमध्ये ऑक्सिडीकरण होत असतं. काय होत असतं? ऑक्सिडीकरण होत असतं. त्याच्यामध्ये ऑक्सिजनची क्रिया होऊन ऑक्सिडीकरण काय होतं त्याच्यामध्ये होत असतं. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे त्याचं काय उत्तर आहे. चला ओढूया 7व्या प्रश्नाकडे. कोणत्या आजारात स्नायूमध्ये लुळेपणा येऊन अपंगत्व येते? कोणता आजार आहे ज्या आजारामध्ये काय होतं, स्नायूमध्ये लुळेपणा येतो आणि माणूस काय होतो, अपंगत्व येतं? तर 1 टायफॉइड, 2 रेबीज, 3 पोलिओ आणि 4 गोवर. तर असा एकमेव आजार आहे जो की आहे पोलिओ. म्हणून लहान बाळाला पोलिओ डोस पाजले जाते. जर हा नाही घेतला तर काय होतं, कायमचं अपंगत्व येऊ शकतो. यामुळे स्नायूमध्ये लुळेपणा पण येऊ शकतो. प्रश्न क्रमांक आता 8 आपण यामध्ये घेणार. आगपेटी आहे, आपल्या आगपेटी जी आहे, आगपेटी आहे, त्या आगपेटी जी आहे त्याच्या गुलमध्ये जी काडी आहे, आगपेटीची जी काडी आहे, त्या आगपेटीच्या काडीमध्ये आगपेटी आहे, त्या आगपेटीची जी गुल आहे, ते समोरचा भाग असतो आगपेटीमधला, त्या गुलामध्ये कोणता अधातू असतो? हा असा प्रश्न केलेला आहे. 1 सल्फर, दुसरा आहे फॉस्फरस, 3 कार्बन आणि 4 यापैकी नाही. तर हा जो गुल आहे, या गुलामध्ये कोणता धातू असतो? तर याच्यामध्ये असतं, जोमुळे ज्वलन होतो तो असतो फॉस्फरस. काय असतो? फॉस्फरस असतो. कोणता धातू असतो? लक्षात ठेवा, फॉस्फरस असतो. त्यानंतरचा 9वा क्वेश्चन आहे, कोणता अधातू ज्वलनास मदत करतो? असा कोणता अधातू आहे जो ज्वलनास काय करतो? मदत करत असतो. कोणता अधातू ज्वलनास मदत करतो? कोणता अधातू? नायट्रोजन, 2 फॉस्फरस, 3 ऑक्सिजन आणि 4 सल्फर. असा कोणता अधातू आहे जो ज्वलनास काय करतो? मदत करत असतो. त्या धातूशिवाय ज्वलन होणं अशक्य आहे, पण तो आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनशिवाय ज्वलन असंभव आहे. तो ज्वलनास मदत करतो. मानवी जगण्यासाठी पण अतिशय आवश्यक आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सजीवांचा प्राणवायू असं म्हणतो. हा धातू काय करतो? माणसाला जगण्यासाठी पण मदत करतो आणि ज्वलनासही मदत करतो. आणि 10वा प्रश्न आहे, शुष्क बर्फ, त्याला आपण ड्राय आईस तयार करण्यासाठी कशाचा वापर होतो? असा प्रश्न केलेला आहे. जो ड्राय आईस आहे, ड्राय आईस म्हणजे बर्फ तयार करण्यासाठी, शुष्क बर्फ, कोरडा बर्फ तयार करण्यासाठी कशाचा वापर होतो? 1 नायट्रोजन, 2 सल्फर डायऑक्साईड, 3 कार्बन डायऑक्साईड आणि 4 आहे कोल गॅस. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? छानसं काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे आणि कमेंट करायचं आहे. ड्राय आईस तयार करण्यासाठी कशाचा वापर होतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.